आपण हनुमान चालिसा नेहमी म्हणत असतो. 7.5 व शनी महादशा निवारण होण्यासाठी हनुमान चालिसाचे पाठ करावेत असे आपल्याला सगळेजण सांगत असतात. हनुमान चालिसाचे रचयितकार कोण? तर श्री संत तुलसीदास. इसवी सन 1600मध्ये त्यांनी आग्र्याच्या कालकोठरीत, लाल किल्ल्याच्या कालकोठरीत हे लिहिलेलं आहे. एकदा तुलसीदास मथुरेला जात होते. रात्र झाल्यामुळे ते आग्रा येथे थांबले. लोकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. अकबर राजाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने बिरबलाला विचारलं, हा तुलसीदास आहे तरी कोण? तर बिरबलाने त्यांना सांगितलं की हा तुलसीदास जो आहे हा रामभक्त आहे, रामचरित मानसाचं रचयिता आहे व अनुवाद त्यांनी केलेला आहे. ते रामभक्त आहेत. मी पण त्यांचे दर्शन घेतले. अकबरानेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने तुलसीदासांना लाल किल्ल्यावर बोलवले, पण तुलसीदासांनी त्याला नकार दिला. ते म्हणले की माझा आणि लाल किल्ल्यावर येण्याचा काहीच संबंध नाही, मी तिकडे येणार नाही. अकबराला त्याचा खूप राग आला. त्याने बिरबलाला विचारलं की ते का येत नाही आहेत, त्यांना यायला काय झालं आहे? तेव्हा बिरबल म्हणाला की ते त्यांच्या रामाच्या भक्तीत मग्न आहेत, ते येऊ शकत नाहीत. तेव्हा अकबराला खूप राग आला. अकबराने त्याच्या सैनिकांना तुलसीदासांना बेड्या घालून आणायला सांगितले. बिरबलाने राजाला असे करू नका म्हणून खूप समजावले, पण अकबर म्हणाला की तू म्हणतोस ते जर चमत्कार करतात तर त्यांनी स्वतःची सुटका करून दाखवावी. तुलसीदासांनी मी रामभक्त, तोच माझी सुटका करेल असे ते बिरबलाला म्हणाले. अकबराला खूप राग आला. त्याने आग्र्याच्या कालकोठरीत त्यांना ठेवले. अंधार कोठडी होती ती. तिथं बेड्या आणि साखळदंडांनी त्यांना बांधून ठेवले. तेव्हा मात्र तुलसीदासांना खूप रडायला आले. पण त्या रात्री चमत्कार झाला. शेकडो माकडांनी लाल किल्ल्यावर हल्ला करून किल्ला उद्ध्वस्त केला. राजाला हे कळलं तेव्हा त्याला खूप लाज वाटली. त्याने ताबडतोब तुलसीदासांना अंधार कोठडीतून बाहेर काढले व त्यांची क्षमा मागितली. तुलसीदासांना त्यांनी विचारले की हे कसे काय घडले? तुम्ही तर अंधार कोठडीत होतात, मग ही माकडे कोठून आली, काय आली? अकबराला खूपच आश्चर्य वाटत होते. त्याने बिरबलालाही खूप प्रश्न विचारले की हे कसे घडले, काय घडले? तेव्हा तुलसीदास म्हणाले, मला अंधार कोठडीत श्रीराम व हनुमानजींची आठवण येत होती. मी रडत होतो व मी रडत असतानाच माझे हात काहीतरी लिहित होते. अंधार कोठडीत मला दिसतही नव्हतं, पण हे ते 40 चतुर्भुज चालिसा हनुमानजींच्या प्रेरणेने मी लिहिले आहे. मी त्यांना सांगत होतो, रामा, हे हनुमाना, माझी सुटका कर, माझी सुटका कर. जेव्हा तुरुंगातून ते बाहेर आले तेव्हा ते म्हणाले की माझ्या संकटाच्या वेळेला मला फक्त श्रीराम व हनुमानजीचीच आठवण येत होती. मी काहीही करू शकत नव्हतो. मी खूप रडत होतो, पण कसं काय कोण जाणे, रडत असताना माझे हात मात्र काहीतरी लिहित होते. हे अकबराला कळले व त्याला हा चमत्कार खूपच भावला व त्याने विचारले की हे कसे घडले? ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला संकटातून वाचवले, तुलसीदास म्हणाले, त्याप्रमाणे जो कोणी संकटात असेल व ही हनुमान चालिसा म्हणेल त्याचे दुःख व संकटे दूर होतील. आज जे जे हनुमान चालिसाचे पठण करतात त्या सर्वांवर हनुमानाची कृपा राहील व त्यांची सर्व संकटे दूर होतील, असं तुलसीदासांनीच खुद्द आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही हनुमानजींची संकटात आराधना करा, त्यांना आळवा. ते खूप दयाळू आहेत. ते कुणीही संकटात असेल व हनुमान चालिसा म्हणेल त्याचं ते सर्व दुःख व संकटे ते दूर करतात, असं तुलसीदासांनी सांगितल्यामुळे ही जी हनुमान चालिसा आहे हे
सर्वजण साडेसाती व शनी महादशेत अवश्य म्हणतात व ज्यांना माहीत नाही त्यांनीही म्हणावं. व यासाठीच हनुमानजींना त्या संकटमोचन असे म्हणतात, कारण त्यांनी तुलसीदासांच्या संकटातून त्यांची सुटका केली. जे भक्त मनोभावे हनुमान चालिसाचे पाठ करतात त्यांची सर्व संकटे दूर होतात. साडेसातीत व शनी महादशा चालू असताना तर जरूर हे पाठ करावेत. शनीपीडा नाहीशी होते. असे हे महान रामभक्त ज्यांची सुटका करायला प्रत्यक्ष देवाला सुद्धा धरणीवर यावं लागलं व त्यांनी सुटका केली. श्रीराम व रामाचा भक्त हनुमान की रामाने आज्ञा केली, आपला भक्त संकटात आहे, तू ताबडतोब जा आणि त्याची सुटका कर. असे ऐकल्याबरोबर हनुमानजी श्रीरामांची विनवणी ऐकून निघाले. असं हे अकबराला चमत्कार दाखवलेला आहे व तुलसीदासांनी हनुमान चालिसा लिहिलेला आहे. आपल्याला काही इतिहासातील गोष्टी माहीत नसतात, पण आपले संत व त्यांची ईश्वरनिष्ठा पाहून त्यांच्याविषयीचा आदर आपल्या मनात वाढतो व संकट काळात मनापासून देवाला आवाज दिला तर तो आजही आपले रक्षण करतो. हेच या गोष्टीवरून दिसते. इतिहासात खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण आपल्याला त्या कळत नाहीत.